वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं देवीं सरस्वती व्यासं ततो जयमुदीरये। ततो जयामुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नष्टभावेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवाया नित्यं भागवत सेवया भगवते उत्तम श्लोके भगवते उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्टिके भक्तिर्भवति नैष्टिके। कृष्णाय वासुदेवाय वासुदेवाय देवकी नंदनाय च देवकी नंदनाय च नन्दगोपकुमाराय नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। गोविन्दाय नमो नमः। मूकं करोति वाचालं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् परमानन्दमाधवं। कृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। गोविन्दाय नमो नमः। वसुदेवं सुतं देवं वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं कंसचाणूरमर्दनं देवके परमानन्दं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णं वन्दे जगद्गुरु। हरे कृष्ण। श्रीमद् भागवत स्कंद 8 अध्याय 17 श्लोक नंबर 1। श्री शुक उवाच इति उक्ता सा अदिति राजन् स्वभद्रा कश्यपेन वै अनु अतिष्ठत् व्रतम् इदं द्वादश अहम् अतंद्रिता। श्री शुकवाच श्री सुखदेव गोस्वामी ने कहा, इति इस प्रकार, उक्ता कहे जाने पर, सा उस, अदिति अदिति ने, राजन हे राजा, स्वभद्रा अपने पति कश्यपेन कश्यप मुनि से, वै निसंदेह अनु इसी प्रकार से, अतिष्ठत संपन्न किया, व्रतम इदम इस पयोव्रत को, द्वादश अहम 12 दिनों तक, अतंद्रिता बिना आलस्य के। अनुवाद आणि तात्पर्य श्रील प्रभुपाद द्वारा। श्रील प्रभुपाद की सुखदेव गोस्वामी ने कहा, हे राजन, इस प्रकार अपने पति कश्यप मुनि द्वारा उपदेश दिए जाने पर अदिति ने बिना आलस्य के उनके आदेशों का दृढ़ता से पालन किया और पयोव्रत अनुष्ठान संपन्न किया। ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः।
श्रीचैतन्यमनोभीष्टं तापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणा गुणान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितं च नमावं विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवाद पाश्चात्यदेशतारिणे नमो महावदन्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नामिने गौरतिशे नमः। हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकान्त राधाकान्त नमोस्तुते तप्तकाञ्चन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावने वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा। तर श्रीमद भागवत स्कंद 8 अध्याय 17 त्या 17व्या अध्यायातला हा पहिला श्लोक आहे। तर आपण कथा श्रवण केली की कश्यप ऋषीनं आदितीला काय केलं, पयोव्रताचा उपदेश केला। तर पयोव्रताचा उपदेश 16व्या अध्यायामध्ये केला कोणी, कश्यप ऋषींनी। तर आता 17व्या अध्यायामध्ये सुखदेव गोस्वामी काय म्हणतात पहा। श्री शुक उवाच इत्युक्ता सादिती राजन स्वभद्रा कश्यप नवय। तर म्हणले की ज्या वेळेस कश्यप ऋषीनं आदितीला काय केला, उपदेश केला, तर मग आदितीनं काय केलं, आळस सोडून पूर्ण श्रद्धेनं दृढतेनं पयोव्रताचं काय केलं, पालन केलं। किती दिवस? 12 दिवस। कारण हे 12 दिवसाचं व्रत आहे। आपण श्रवण केलं की अमावस्येला स्नान करून प्रतिपदेपासून चालू होणार तर द्वादशी पर्यंत, आणि मग त्रयोदशीला काय करायचं की त्रयोदशीला या व्रताचं सांगता। तर काल आपण पाहिलं कशा प्रकारे सांगता करायची, ब्राह्मणाला भोजन घालून वैष्णवाला खाऊ घालून। तर एकदम सुंदर उत्सव काय करायचा, साजरा करायचा भजन कीर्तन करून। तर सुखदेव गोस्वामी म्हणतात की आदितीनं काय केलं, एकदम ध्यानपूर्वक चिंतन केलं भगवंताचं, एकदम अविचल ध्यान शब्द वापरलाय की तिनं ध्यान इकडे तिकडे जाऊ दिलं नाही। तर जेव्हा एकाग्र होते एखादा व्यक्ती भगवंताच्या चिंतनामध्ये, तर मग त्याला ते फळ काय होते, प्राप्त होते। तर तिनं काय केलं की जे शक्तिशाली घोडे होते इंद्रिय, पण इंद्रिय फार बलवान आहे की विद्वान व्यक्तीला पण ही इंद्रिय काय करतात, बळच विषयाकडे घेऊन जातात। त्याच्यामुळेच इंद्रियावर नियंत्रण करणं फार अवघड आहे। पण आदितीने काय केलं, एकदम दृढतेनं आणि आळस सोडून मन आणि इंद्रियावर पूर्णपणे नियंत्रण केलं, आणि मग मन भगवान वासुदेवामध्ये स्थिर केलं।
भगवान श्रीकृष्णावर मन काय केलं, स्थिर केलं आणि पयोव्रताचं 12 दिवस निष्ठेनं काय केलं, जे जे नियम होते ब्रह्मचर्याचं पालन केलं, 3 वेळेस स्नान केलं, जमिनीवर झोपू लागली आणि 12 दिवस फक्त दुधाचंच काय केलं, सेवन केलं. तर अशा प्रकारे या पयोव्रताचं आदितीने काय केलं, पालन केलं. आणि ज्यावेळेस या व्रताचं पालन एकदम परिपूर्णरित्या केलं, कुठंच चूक झाली नाही. जसं सांगितलं कश्यप ऋषीनं, तशाच प्रकारे आदितीने या व्रताचं काय केलं, पालन केलं. तर ज्यावेळेस व्रत पूर्ण झालं, तर काय झालं पहा, की सुखदेव गोस्वामी म्हणतात की हे राजा परीक्षित, की ज्यावेळेस आदितीचं व्रत पूर्ण झालं, तर मग साक्षात भगवान विष्णू पितांबर धारण करून आपल्या चारही हातामध्ये शंख, चक्र, गदा आणि कमळ हे 4 आयुध भगवंत कधी प्रकट झाले, की तुम्ही पाहिलं असेल चतुर्भुज रूपामध्ये काय होतात, प्रकट होतात. तर 4 भगवंत 4 हाते असतात, चतुर्भुज रूप. तर काय काय आहे 4 हातामध्ये, तर एका हातामध्ये शंख आहे भगवान विष्णूच्या, दुसऱ्या हातामध्ये काय आहे, चक्र आहे, तिसऱ्या हातामध्ये गदा आहे आणि एका हातामध्ये कमळ आहे, चौथ्या हातामध्ये. तर असे चतुर्भुज रूपामध्ये भगवान विष्णू साक्षात, हे ध्यानामध्ये नाही, साक्षात जसं आपण समोरासमोर आहे तसे भगवान विष्णू आदिती समोर काय झाले, प्रकट झाले. आणि ज्यावेळेस आदितीच्या समोर साक्षात भगवान विष्णू प्रकट झाले, तर भगवंताचं दिव्य तेज असते, ते काही साधारण व्यक्ती नाही. दिव्य तेज भगवंताच्या शरीरातून प्रकाशित होऊ लागलं. जसं तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकते. तर दिव्य तेज भगवान विष्णूच्या शरीरातून प्रकाशित होऊ लागलं. तर भगवंत तिथं प्रकट झाले. आणि ज्यावेळेस आदितीला भगवान विष्णू दिसले, तर तिला एवढा आनंद झाला, कारण भगवंत सच्चिदानंद स्वरूप आहे. लक्षात आहे, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. तर भगवान विष्णू जे आहेत हे आनंद स्वरूप आहे. तर तिला एवढा आनंद झाला, दिव्य आनंद झाला आणि भाव तिच्या हृदयामध्ये प्रकाशित झाला, दिव्य प्रेमाचा भाव आदितीच्या हृदयामध्ये. आणि मग तिनं काय केलं, साष्टांग दंडवत केलं. कुणाला, भगवान विष्णूला. तर इथं काय म्हणतात, की दंड जसा पडते जमिनीवर, दंड आपण ज्यावेळेस उभा करतो आणि सोडून देतो, तर तो कसा पडते, एकदम सपाट. तर तशा प्रकारे आदितीनं भगवान विष्णूला साष्टांग दंडवत केलं पाहिल्याच्या नंतर. तर साष्टांग दंडवत केला आणि आता तिला वाटत होतं, की भगवान विष्णूची काहीतरी स्तुती करावं, पण काहीच बोलता येईना. ज्यावेळेस भगवान विष्णूला पाहिलं, तर आदितीला काही बोलता येईना गेलं. तर तिला वाटलं काहीतरी स्तुती करावं भगवान विष्णूची, पण काहीच बोलली नाही आदिती. हात जोडून अशी मौन उभी राहिली भगवान विष्णू समोर. तर भगवान विष्णू पुढं आहेत आदितीच्या चतुर्भुज रूपामध्ये आणि हात जोडून आदिती काय झाली, उभी राहिली. तर दिव्य आनंदामुळे तिच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. तर ज्यावेळेस भगवंताचं प्रेम एखाद्या व्यक्तीच्या हृदयामध्ये प्रकाशित होते, तर हे लक्षण आहे. आपण म्हणतो ना चैतन्य शिक्षाष्टकमध्ये, नयनम गलदाश्रुधारया वदनम गदगद हृदया गिरा पुलकैर्नि चित्तम वपू कदा तव नाम ग्रहणे भविष्यती. तर ज्यावेळेस भगवंताचं प्रेम एखाद्या व्यक्तीच्या हृदयामध्ये प्रकाशित होते, तर हे लक्षण त्याचे दिव्य काय होतात, प्रकाशित होतात. जसं तुकाराम महाराज पण एका अभंगामध्ये म्हणतात, कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे हृदयी प्रकटे रामरू. तर अशा प्रकारे प्रेम तिच्या हृदयामध्ये काय झालं, प्रकाशित झालं आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिच्या शरीरावर रोमांच काय झाले, उभे राहिले आदितीच्या. आणि भगवान विष्णू साक्षात तिच्या समोर उभे होते. तर एवढा आनंद झाला, तर पूर्ण शरीर तिचं काय होऊ लागलं, कंपायमान होऊ लागलं. आणि होणारच, कारण भगवान विष्णू कोणी साधारण व्यक्ती नाही. परम ईश्वर आहेत भगवंत, अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत आणि फार दुर्लभ दर्शन आहे. भगवंताचं दर्शन काही इतकं सोपं नाही. किती तपश्चर्या करावं लागते, किती जप करावं लागते, किती ध्यान करावं लागते, किती चिंतन करावं लागते, तेव्हा कुठं भगवान विष्णू प्रकट होतात. तर आदिती समोर ज्यावेळेस प्रकट झाले, तर सुखदेव गोस्वामी म्हणतात, की हे राजा परीक्षित, तर आदितीनं एकदम अशी थरथर कापू लागली ते भगवंताचं दिव्य रूप पाहून. प्रेमपूर्वक तिनं काय केलं, मग स्तुती करायला प्रारंभ केला. तर असं वाटू लागलं, की ती लक्ष्मीपती भगवान विष्णू जे आहेत, तर साक्षात ती डोळ्यांनी पीत आहे. असं एवढं ध्यानपूर्वक भगवान विष्णूचं काय करत होती आदिती, निरीक्षण करत होती, की असं वाटू लागलं, की आता ती डोळ्याद्वारे भगवंताला काय करत आहे, पीत आहे डोळ्याच्या मार्फत. तर काय म्हणते पहा आदिती, श्री आदिती रुवाच. तर आदिती म्हणते, की हे प्रभू, तुम्ही सर्व यज्ञाचे भोक्ता आहात, स्वामी आहात, अच्युत आहात.
परमप्रसिद्ध आहात आणि तुमचं नाम घेतल्यावर सर्वत्र काय होते? मंगल होते. काय होते? भगवंताचं नाम घेतल्यानं सर्वत्र मंगल होते. ज्यावेळेस एखादा व्यक्ती भगवंताचं नाम घेते तर सर्वत्र काय होते? मंगल होते. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. म्हणून ज्याला मंगल करायचं आहे, आनंद करायचा आहे, त्यांनी भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. सकळ मंगलनिधी श्री विठ्ठलाचे नामाधी. म्हणतात रामायणामध्ये पण म्हणले, मंगल भवन अमंगलहारी द्रवव सुत शरत अजर विहारी. तर भगवंताचं नाम जे आहे हे मंगलमय आहे. जेव्हा एखादा व्यक्ती भगवंताचं नाम घेते तर तो काय बनते? पवित्र बनते आणि ते वातावरण पण पवित्र बनते. लक्षात घ्या. ऐसे माझिनी नाम घोषे नाहीशी करती विश्वाची दुःखे अवघे जगची महासुखे दुमदुमीत भरले. तर सर्वत्र आनंद काय होते? महासुखानं हे होते. ज्यावेळेस एखादा व्यक्ती भगवंताचं नामसंकीर्तन करते त्याच्यामुळेच ते वातावरण जे आहे पवित्र होते. जिथं कुठं एकदा चैतन्य महाप्रभू हरिदास ठाकूरांना विचारलं की बा माणसाचं ठीक आहे ते लोक नाम घेतील, पण बाकीच्यांचं काय? बाकी जे पशु पक्षी आहेत त्यांचा उद्धार कसा होईल? तर हरिदास ठाकूर काय म्हणले की जेव्हा आपण मोठ्याने हरिनाम घेणार तर ज्यांच्या ज्यांच्या कानावर ते हरिनाम जाणार त्यांचा उद्धार होणार. ज्यांच्या ज्यांच्या कानावर ते हरिनाम जाणार त्याच्यामुळेच दोन्ही पक्ष पाही उद्धरती. हरिपाठात आपण म्हणतो, काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही उद्धरती. तर दोघांचा उद्धार होते जेव्हा नाम एखादा व्यक्ती काय करते? गायन करते. तर ते नाम जिथपर्यंत जाते तिथपर्यंत त्या व्यक्तीचं मंगल होते, पशु पक्षी सर्वांचं. पण भगवंताचं नाम काय आहे? दिव्य आहे आणि ते काय साधारण ध्वनी नाही, भौतिक ध्वनी नाही. रूपाजी म्हणतात ते ट्रान्सडेंटल व्हायब्रेशन आहे, दिव्य ध्वनी आहे भगवंताचं नाम. ते काय साधारण ध्वनी नाही. तर ती जिथपर्यंत जाते तिथपर्यंत वातावरण काय बनते? मंगलमय बनते. त्याच्यामुळेच सर्वात जे जगावर उपकार करणारे लोक आहेत ते भजन करणारे, ते जिथं जिथं हरिनाम घेतात तिथपर्यंत सर्व अमंगल गोष्टीचा काय होते? नाश होते, जगाचं मंगल होते. तर प्रभुपाद इथं तात्पर्यामध्ये म्हणतात त्याच्यामुळं भगवंताच्या पवित्र नामाचं जे कीर्तन आहे तर हे कानासाठी एकदम आनंददायक आहे. जिथं जिथं कीर्तन होते तर तिथं कान जे आहेत कानाला सौभाग्य प्राप्त होते आणि ते तृप्त होतात. तर विषय ऐकू ऐकू कान उदास झाले, पण जेव्हा हरिनाम कानामध्ये जाणार तेव्हा ते कान काय होतात? तृप्त होतात. ते वाट पाहिलेत किती दिवसापासून की भगवंताचं नाम आमच्यामध्ये जाईल आणि आमचं तृप्त होईल आम्ही. तर आदिती काय म्हणते की भगवंताचं नाम परम मंगल आहे आणि जे लोक नाम घेतात तर ते सर्वत्र काय होते? मंगल होते. आणि हे प्रभू तुम्ही परम नियंता आहात, तुम्ही सर्व तीर्थाचे काय आहेत? आश्रय आहात. तीर्थाला तीर्थ तो कशामुळे आले? भगवंतामुळे आले. भगवंत प्रकाशित झाले. तर तुम्ही दुःखियांचे काय आहेत? आश्रय आहात. ते जे लोक दीन आहेत, दुःखी आहेत, तर त्यांच्यामुळे भगवंताचे एक नाव आहे, तुम्ही पाहिलं असेल, दीनानाथ. तर जे लोक दीन आहेत, जे अनाथ आहेत, अनाथाचा अनाथ जनार्दन, तर त्या लोकांचे तुम्ही काय आहात? स्वामी आहात. आणि त्यांचं कष्ट दूर करण्यासाठी तुम्ही काय झालेत? प्रकट झालेत. तर हे प्रभू तुम्ही आमच्यावर काय व्हा? कृपाळू व्हा. हरे कृष्णा 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 हरे हरे राम 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 हरे हरे. तर तुम्ही आमच्यावर काय व्हा? कृपाळू व्हा आणि आम्हाला सौभाग्य प्रदान करा. तर अशा प्रकारे आदिती जे आहे प्रार्थना करत आहे. भगवान विष्णू साक्षात समोर उभे आहे आणि आदिती माता हात जोडून भगवान विष्णूची काय करत आहे? स्तुती करत आहे. तर प्रभू तुम्ही अच्युत आहात, तुम्ही कधी च्युत होत नाही. तर भगवंत हे भगवंतच राहतात, कधीच त्यांच्या पदावरून ते खाली येत नाही. भगवंत हे भगवंताच्याच पदावर असतात. त्यांचं ज्ञान अच्युत आहे, ते कधी नष्ट होत नाही. त्यांचं बल अच्युत आहे, ऐश्वर्य अच्युत आहे. त्याच्यामुळे अच्युत भगवंतासाठी शब्द वापरले जातात. आणि जीव कसे आहेत? च्युत आहेत. तर पहा जीवांचा आज भरपूर दिसतात गोष्टी जीवांकडे, भरपूर संपत्ती आहे, शरीर निरोगी आहे, मान सन्मान आहे, पण एक दिवस असा येते की तेच निरोगी शरीर चालू पण शकत. जेवढं धन होतं तर त्याच्याकडे 10 रुपये पण नसतात, अशी पण परिस्थिती येते एक दिवस. तर हे जीवाचं कसं आहे? च्युत होते काही दिवसात. पण भगवान
हे अच्युत आहे ते कधीच त्यांच्या पदावरून खाली येत नाही. त्यामुळे त्यांना अच्युत म्हटल्या जाते. तर हे प्रभू तुम्ही अच्युत आहात आणि तुम्ही कधी मोहग्रस्त पण होत नाही. तर भगवंत कधीच मोहामध्ये पडत नाही. दिसते आपल्याला वरून, तर ते लीला करण्यासाठी जसं प्रभू रामचंद्र सीतामातेच्या शोधात भटकू लागले, झाडांना विचारू लागले, हे खगमृग हे मधुकर श्रेणी तुम देखी सीता मृग नयनी. तर वरून वाटते की भगवंत काय झाले, मोहग्रस्त झाले, मोहामध्ये पडलेत. पण ही फक्त लीला आहे, प्रत्यक्ष त्यांना मोह होत नाही. कारण सतीनं परीक्षा घेऊन पाहिलं नंतर, तर तिला कळालं ही सर्व लीला चालली, सत्य काही नाटक चाललेलं आहे. तर त्याच्यामुळेच आदिती माता म्हणते की प्रभू तुम्ही कधी मोहग्रस्त होत नाही, त्याच्यामुळं मी तुम्हाला प्रणाम करतो. तर आदिती माता काय करत आहे, प्रणाम करत आहे. हे प्रभू तुम्ही अनंत आहात, तुम्ही प्रसन्न आहेत, त्याच्यामुळं ब्रह्मदेवाला जसं आयुष्य आहे, तर ऐश्वर्य, धर्म, अर्थ, इंद्रियाला संतुष्टी, दिव्य ज्ञान, योगसिद्धी हे सर्व तुम्ही जर प्रसन्न असाल तर आपोआप प्राप्त होत, एकदम सहज. जर भगवंत काय झाले तर प्रसन्न झाले तर आणि प्रतिद्वंदी जे आहेत तुमच्या विरोध हे करणारे, त्यांच्यावर विजय प्राप्त करणं तर ही एकदम नगण्य गोष्ट आहे. की शत्रूवर विजय प्राप्त करणं, तर सर्व काही प्राप्त होते तुमच्या प्रसन्नतेमुळे. त्याच्यामुळे म्हणले की जीवनाचं लक्ष आहे भगवंताची प्रसन्नता. समय पुंसां परो धर्मो येतो भक्तीर अधोक्ष जे अहेतुकी अप्रतिहता ये आत्मा प्रसिद्धती. की भगवंत जर प्रसन्न झाले तर त्या व्यक्तीचं जीवन काय झालं, सफळ झालं. तर शुकदेव गोस्वामी म्हणतात की हे राजा परीक्षित, जेव्हा आदितीनं अशा प्रकारे भगवान विष्णूची पूजा केली, स्तुती केली आदिती मातेनं, तर भगवान विष्णू काय म्हणतात पहा, श्री भगवान वाच. तर भगवंत काय म्हणतात की हे माता आदिती, तर तुझ्या मनात काय इच्छा आहे ते मला अगोदरच कळाले. तुझ्या मनात काय इच्छा आहे, तरी पहा भगवंताचं दिव्य ज्ञान आहे. त्याच्यामुळेच त्यांच्यासाठी भूत भविष्य वर्तमान नाही, आपल्यासाठी आहे. त्यांना भविष्यातलं पण कळते, मागचं झालेलं पण कळते आणि आत्ता काय चाललंय ते पण कळते. तर भगवंत हे कसे आहेत, त्याच्यामुळे भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात की मी वर्तमान पण जाणतो, भविष्य पण जाणतो आणि भूतकाळातलं पण सर्व जाणतो. जसं भगवद्गीता तुम्ही जर वाचली असेल तर अर्जुनाला भगवंत म्हणतात 4थ्या अध्यायामध्ये की ही भगवद्गीता मी 12 कोटी वर्षापूर्वी सूर्यदेवाला सांगितली होती. किती आठवते का आपल्याला? 12 दिवसाचं आठवत नाही, 12 कोटी वर्षापूर्वी भगवद्गीता सांगितलेली आठवते. हे आहे भगवंताचं दिव्य ज्ञान. तर भगवंत म्हणतात की हे माते, मला माहीत आहे की तू हे जे पुत्र आहेत त्यांचं ऐश्वर्य राक्षसांनी काय केले, हिरावून नेलेलं आहे. त्याच्यामुळे ते घरातून निघून गेले, फार ते दुखी आहेत, सर्वत्र भटकत आहेत आणि तुही इच्छा आहे की त्या पुत्रांना ते राज्य परत प्राप्त व्हावं. तर हे मला समजायलाही भगवंत म्हणतात आणि त्यांना पुन्हा ते ऐश्वर्य प्राप्त व्हावं, त्याच्यासाठीच तू काय करत होती, माझी पूजा करत होती, हे मला माहीत आहे. तर तुला असं वाटतंय की त्यांचं राज्य परत प्राप्त व्हावं, म्हणजे तुला काय होईल, आनंद होईल. तर त्या असुरांनी काय केलेलं आहे की की आता भगवंत थोडं वेगळं बोलतात की तुला असं वाटायलंय की ज्या असुरांच्या पत्नी आहेत तर त्यांचा मृत्यू झाला ज्यावेळेस असुरांचा, तर त्या लढतील. तर ते पाहून इंद्र जे आहेत हे देव युद्ध करतील, देवांचं आणि असुरांचं काय होईल, युद्ध होईल. तर तुला असं वाटायला की जे पूर्वी झालेलं जे आहे अपयश ते गेलेलं आहे, ते तुला पुन्हा काय व्हावं, प्राप्त व्हावं आणि पहिल्यासारखेच जे देव आहेत स्वर्गामध्ये काय करावं, निवास करावं आणि असुर पराजित व्हावं, अशी तुझ्या अंतराची काय आहे, इच्छा आहे, भगवान विष्णू म्हणतात. तर हे माते म्हणले की हा असुर हे तो सर्व इच्छा खरी आहे, सर्व गोष्टी आहेत, पण आता काय सध्या काळ, आता पहा भगवंत खरं खरं सांगायला आधी, तर सध्या जे असुर आहेत ते अजय आहेत. का अजय आहेत, कारण ब्राह्मणाचा आशीर्वाद त्यांना प्राप्त आहे आणि ज्यांना ब्राह्मणाचा आशीर्वाद भेटत आहे त्यांना मी पण मारू शकत. भगवान सांगायला तिथं विष्णू, ब्राह्मणाची कृपा ज्याच्यावर आहे तर त्यांना काहीच करता येत नाही, त्यांच्यावर माझी नेहमी कृपा राहते म्हणे. ज्यांच्यावर ब्राह्मणाची काय आहे, कृपा आहे, तर त्यांच्या विरुद्ध बलाचा प्रयोग करणं हे काय आहे, चुकीचं आहे.
त्याच्यामुळे प्रभुपाद इथं तात्पर्यामध्ये म्हणतात की ज्याच्यावर ब्राह्मणाची कृपा आहे, ज्याच्यावर वैष्णवाची कृपा आहे, त्याला कोणीच हरू शकत नाही. ज्याच्यावर कोणाची कृपा आहे? ब्राह्मणाची कृपा आहे, वैष्णवाची कृपा आहे, तर कोणीच त्याला हरू शकत नाही. आणि भगवंत पण याच्यात हस्तक्षेप करत नाही. जर ब्राह्मणाने आशीर्वाद दिला असं व्हावं, तर भगवंत पण तो आशीर्वाद टाळत नाही. ते पूर्ण करतात. जसं जरासंधाच्या कथेमध्ये आपण पाहिलं त्या दिवशी, की जरासंधाला आशीर्वाद दिला ब्राह्मणाने विजय होण्याचा. तर भगवान विष्णू युद्धातून, भगवान कृष्ण युद्धातून काय झाले? पळून गेले. तर असं आहे. तर भगवंत काय करतात, की त्यांचा आशीर्वाद निष्फळ करत नाही. तर अशी पुढं कथा भरपूर आहे. पण आज एक पर्व आहे मकर संक्रांती. तर पुढं भगवंत आदिती मातेमध्ये आणि भगवंतामध्ये बराच संवाद आहे. बोलतात स्तुतीमध्ये. तर आज आहे मकर संक्रांती. तर मकर संक्रांती म्हणजे काय? तर त्याची थोडक्यात माहिती आपण पाहू. तर याचा उल्लेख भगवद्गीतेमध्ये पण येते आणि भागवतामध्ये पण येते. मकर संक्रांत. तुम्ही सांगा भगवद्गीतेमध्ये कुठं आहे? तर भगवद्गीतेतला 8वा अध्याय जो आहे, तर या 8व्या अध्यायामध्ये काय सांगितले, की जेव्हा योगी वाट पाहते कशाची? उत्तरायण प्रारंभ होण्याची. तर आजपासून सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करते. कशामध्ये? मकर राशीमध्ये. तर मकर राशीमध्ये प्रवेश केल्यामुळं मकर संक्रांती काय केली जाते? साजरी केली जाते. तर 4 राशी आहेत. त्या 4 याच्यामध्ये काय करतात? सूर्य प्रवेश करतात वर्षाला. 3-3 महिन्याला एका राशीमध्ये. जसं कर्क राशीमध्ये. तर कर्क संक्रांती येते, मेष संक्रांती, तुलास तुम्ही पाहिलं असेल, अलग अलग प्रकारच्या संक्रांती आहेत. तर मकर राशीमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर ही मकर संक्रांती येते. तर आजच्या दिवसापासून उत्तरायण काय होते? प्रारंभ होते. तर उत्तरायण म्हणजे काय? तर देवांचा दिवस. तर आपली एक रात्र म्हणजे म्हणजे आपले 6 महिने म्हणजे देवांची एक काय आहे? रात्र आहे. आणि आपले 6 महिने म्हणजे देवांचा एक दिवस. म्हणजे त्यांची 24 घंटे म्हणजे आपला एक वर्ष. लक्षात येईल. तर आजचा जो दिवस आहे, आजपासून देवांचा दिवस चालू होते. कालपर्यंत रात्र होती. दक्षिणायन जोपर्यंत आपण पाहिलं रात्र काय आहे आता? मोठी आहे का नाही? रात्र मोठी आहे. म्हणजे देवांची रात्र सध्या चालू आहे. आणि आता आजपासून उत्तरायण प्रारंभ व्हायले म्हणजे देवांचा काय दिवस चालू व्हायलाय? दिवस. तर दिवस असल्यामुळं देवांचं नवीन वर्ष पण आजपासूनच चालू होते. तर स्वर्गामध्ये हॅपी न्यू इयर केव्हा आहे? आज आहे. स्वर्गलोकामध्ये आजपासून त्यांचं, त्याच्यामुळे ते आनंद काय केला? साजरा करतात स्वर्गलोकामध्ये. आता हे उत्तरायण जे आहे आजपासून दिवस हळूहळू काय होत जाते? मोठा होत जातो. तिळातिळानं आपण म्हणतो ना, तिळातिळानं तो दिवस मोठा होत आहे हळूहळू. आणि जेव्हा पुन्हा दक्षिणायन लागेल जून महिन्यामध्ये, परत रात्र मोठी मोठी होत जाते आणि दिवस कमी कमी होत जाते. जेव्हा काय होईल? दक्षिणायन म्हणजे दक्षिण दिशेकडे सूर्य काय करते? जाते. आता तुम्ही पाहिलं असं पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. तर आता सूर्य इकडं माळवायला या दिशेला दक्षिणायनकडे. पण जेव्हा आता उन्हाळा येईल, दिवस मोठा होईल, तर सूर्य या दिशेला मावळतो. तुम्ही पाहिलं तर उत्तर दिशेला उत्तरायण. तर दिवस काय होते त्या टायमाला? मोठा होते, रात्र लहान. तर हा विशेष काय आहे? पर्व आहे. तर दुसरी लीला या दिवशी काय झाली होती, की ज्या वेळेस भगीरथ महाराज हे तपश्चर्या करू लागले. कशासाठी? की त्यांचे पूर्वज जे आहे हे कपिल मुनीच्या दृष्टीमुळे जळून भस्म झाले होते, राख झाली होती. तर त्यांचा उद्धार करण्यासाठी ते तपश्चर्या करू लागले. तर कपिल मुनी सांगितलं की गंगा जेव्हा पृथ्वीवर येईल तेव्हा तुमच्या पूर्वजाचा उद्धार होईल. तर मग गंगेला पृथ्वीवर आणण्यासाठी भगीरथ महाराज तपश्चर्या करू लागले. तर आजच्या दिवशी गंगा पृथ्वीवर प्रकट झाली. आजचा दिवस आहे तो. तर गंगा माता जी आहे तर शिवजीच्या जटामधून प्रकट झाली. कुठं? पृथ्वीवर. आणि वाहू लागली आणि मग कुठपर्यंत गेली? गंगासागर. तर आज पाहिलं असेल तुम्ही, गंगासागरला फार मोठा मेळा असतो. फार मोठी यात्रा असते गंगासागर. लाखो लोक तिथं काय जातात? स्नान करण्यासाठी. कारण गंगा माता आज काय झाली होती? पृथ्वीवर प्रकट झाली होती आजच्या दिवशी मकर संक्रांत. तर गंगासागरला फार मोठा आज काय राहते आणि कुंभाचा प्रारंभ पण आजच होतो. जे कुंभ आहे प्रयागमध्ये,
आजपासूनच काय झालेलं आहे, प्रारंभ झालेला आहे. प्रयागराजमध्ये जे आता कुंभमेळा आहे, महाकुंभ, तर लाखो करोडो लोक तिथं काय करतात, स्नान करण्यासाठी जातात. तर ज्यावेळेस ती गंगा आपण पाहिलं की पृथ्वीवर आली, तर आल्याच्या नंतर कुठपर्यंत गेली, गंगासागर, जे कपिल मुनीचे आश्रम आहे, जे गंगासागरला गेले त्यांनी पाहिलं असं, तर तिथं कपिल मुनीचा आश्रम आहे. तर ते आश्रम, आता ही गंगा कुठं आली होती अगोदर, गंगोत्री, हिमालय, तिथून वाहत वाहत कुठपर्यंत गेली, गंगासागरपर्यंत. पण ती जाताना डायरेक्ट गेली नाही, तर वाटेमध्ये एक जन्हू नावाचे ऋषी होते. तर ज्यावेळेस गंगा जाऊ लागली, तर ते तिथं तेव्हा पाणी नाही, काय नाही, त्याने आश्रमामध्ये भजन करू लागले, ध्यान करू लागले भगवंताचं. तर तेवढ्यामध्ये गंगा वाहत वाहत आली. तर वाहत आल्याच्या नंतर, आता गंगाचा प्रवाह काही छोटा थोडा आहे, तर त्यांचा आश्रम त्या गंगेमध्ये वाहून गेला आणि ते पण वाहून जाऊ लागले. तर मग त्यांनी डोळे उघडले, हे कुठून आलं पाणी एकदम एवढं. तर फार क्रोध आला त्या जन्हू ऋषीला. म्हणे, अरे एवढं पाणी कुठून आलं? तर एका घोटामध्येच गंगा पिऊन टाकली. पहा काय, दिसायला एकदम अशी लंगोटी बांधलेली आणि साधे दिसायले, एका घोटामध्ये अख्खी गंगा. तर भगीरथ महाराज वाट पाहिलेत गंगा केव्हा येते. आता गंगा गेली त्या जन्नू ऋषीच्या पोटात, पूर्ण गंगाच पिऊन टाकली. आता प्रश्न उभा राहिला, त्या पूर्वजांचा उद्धार कसा होती, गेले म्हणे महाराज, अहो मी इतकी मेहनत केली, आमच्या किती पिढ्या गेल्यात म्हणे गंगेला पृथ्वीवर आणायला, मी एका घोटामध्ये पिऊन टाकली, काहीतरी कृपा करा म्हणले, असं करू नका. तर म्हणले, आता कसं आहे की आता लघवी वाटे करावं तर अपवित्र होते गंगा, लक्षात येईल, तोंडा वाटे करावं तरी पण अपवित्र होते, अपवित्र व्हायले ना, उष्ट व्हायले ना. मग आता गंगा आणायची कुठून? तर मग त्यांनी काय केलं, जांग जी आहे त्याच्यातून फाडून गंगा बाहेर काढली. त्यामुळे गंगेचं नाव पडलं जान्हवी. काय नाव पडलं? आपण गौर आरती जी आहे तुम्ही ऐकली असेल, की जान्हवी तटवने जगमन लोभा, गौर आरतीमध्ये. तर जान्हवी म्हणजे गंगा माता. आणि मग ती गंगा कपिल मुनीच्या आश्रमामध्ये गेली आणि जे राख बनले होते सगर महाराजांचे 60,000 पुत्र, तर त्यांचा काय झाला, उद्धार झाला, ते स्वर्गलोकामध्ये गेले. तर तो आजचा दिवस आहे, गंगा माता पृथ्वीवर काय झाली होती, प्रकट झाली होती. तर देवांच्या याच्यामध्ये पण फार उत्सव. आणि दुसरी एक आणखीन लीला महाभारतामध्ये आहे, की भीष्म पितामह आजच्याच दिवसाची वाट पाहू लागले. बाणावर पडले होते ना किती दिवस, युद्ध संपून बरेच दिवस झाले, पण या आजच्या दिवसासाठी भीष्म पितामह वाट पाहू लागले. कारण आजच्या दिवसापासून स्वर्गाचे द्वार उघडतात, कारण रात्र झाल्यावर ते बंद करतात. मग योगी लोक काय करतात, आजच्या दिवसाची वाट पाहतात की स्वर्गामध्ये डायरेक्ट प्रवेश भेटावं म्हणून, कारण द्वार उघडे आहेत. आता रात्रीचे बंद करतात ते, आपले 6 महिने म्हणजे ते स्वर्गाचे द्वार काय राहतात, बंद राहतात. तर योगी लोक काय करतात, आजच्या दिवसाची वाट पाहतात. जसं भीष्म पितामह बाणावर होते एवढ्या दिवस, तर आजच्या दिवशी त्यांनी शरीराचा काय केला, त्याग केला. मकर त्यांनी मुद्दाम वाट पाहिली या उत्तरायणाची, कारण आता स्वर्गाचे द्वार काय होणार, उघडणार, त्यांना तिथं प्रवेश भेटणार. तर अशा भरपूर लीला आहेत. पतंग पण उडवतात आजच्या दिवशी, पाहिला असं, पतंग पण उडवतात. तर त्याचं बी कारण आहे की सूर्यप्रकाश जास्तीत जास्त आपल्या अंगावर पडावा, कारण आजच्या दिवशीचा सूर्यप्रकाश फार आवश्यक आहे याच्यामध्ये, कारण सूर्य आधी आनंदामध्ये राहतात. आज ऋतू परिवर्तन पुन्हा तुम्ही पाहिलं असेल की आता एकदम तिळगुळ घ्या गोड गोड बोला म्हणतात ना, आता बोलतात का नाही ती गोष्ट दुसरी, पण वाटतात बाबा घ्या तिळगुळ, हे करा. आता तिळगुळ बी बंद व्हायले, ते काय आणायलेत काढून रेडीमेडच. फार आळशी झालेत कलियुगातले लोक. तिळगुळ घ्या, ते मुरमुरे घ्या आणि गोड गोड बोला नाही, तिळगुळ घ्यायला पाहिजे. आणि खरंच बोलायला पाहिजे गोड गोड, मागचं विसरून जायला पाहिजे भांडणं ते. काही फायदा नाही. 4 दिवस इथं थांबायला आले सर्व प्रवासी आहेत, एसटीतच भांडणं करायला, तर किती किती वेळ एसटीतला प्रवास, 1 घंटा 2 घंटा, परत उतरायचं त्याच्या स्टेशनवर. तर शांत बसा की थोडं, तर जास्त असे हे नाही करायला पाहिजेत, लक्षात आहे. तर सर्वांनी प्रेमानं मिळून राहायला पाहिजे, हे भगवंताला आवडतं. आणि याच्यासाठीच भगवंत येतात. जेव्हा फार धिंगाणा घालतात लोक, तर येतात भगवंत कशासाठी, जे धिंगाणा घालणारे त्यांना वर पाठवतात आणि बाकीच्यांना सरळ करून चालू ठेवतात. हे धर्मसंस्थापनार्थाय संभवामी
युगे युगे परत भगवंत येतात. तर अशी भरपूर कथा आहे, पण वेळ आपला संपलाय, तर इथं आपण थांबू. तर उद्या देवानंद पंडित प्रभू येणार आहेत, तर मंदिरावर काय होईल, प्रवचन होईल. सर्वांनी काय करायचं, तिळगुळ घेऊन यायचा. आज आणलाय त्यांनी पण आणायचंय उद्या. त्यांना वाटेल आज आणलाय आम्ही, आता राहिलेले आणतील उद्या. तर हा हा एक एक दोन दोन ज्यांना जेवढे शक्य आहे. माधवी निताय गौर प्रेमानंद म्हणा महाप्रसाद तिळगुळ आणला.